नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. येत्या 5 मे 2026 वार मंगळवार आहे. मंगळवार ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग हा बनतो, ज्याला आपण मंगळवारी आलेल्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी येत्या 5 मे 2026 वार मंगळवार या दिवशी सगळ्या गणपती भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. कारण प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो आणि ती अंगारकी आहे असं म्हटलं गेलं आहे की जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं. तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्तानं काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. अतिशय महत्त्वाचा दिवस संकष्टी अंगारकी चतुर्थी असल्यामुळे उपवास धरा. ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी केला नाही तरी पण चालेल. शक्य असेल तर नक्कीच उपवास करावा. गणपती बाप्पांची पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल. सकाळी उठून स्वच्छ स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करत असताना ओम गण गणपतीये नमः हा 11 वेळा जरी तुम्ही मंत्र पठण केला तरी पण चालेल. शक्य असेल तर 108 वेळा करा. एकदा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा. तेही शक्य नसेल तर ओम गण गणपतीये नमः ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा. सगळ्यात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. संध्याकाळी मुलांसाठी एक दिवा, मुलांच्या अभ्यासात यश येईल, नोकरीत प्रगती होईल आणि सर्व दोषबाधा अडचणी त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या जीवनातून दूर होतील. यासाठी आपल्याला एक दिवा संध्याकाळी लावायचा आहे. तर बघा, हा उपाय कसा करायचा आहे. नवीन वर्षाची पहिली परंतु सगळ्यात मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे. वार मंगळवारी या दिवशी आहे. तर बघा, संकष्टी चतुर्थी आहे आणि चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हटलं जातं. तर बघा, ही चतुर्थी खूप महत्त्वाची आणि खूप मोठी आहे. तर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करा. गणपती बाप्पाचा आवडता लाडूचा, मोदकांचा नैवेद्य दाखवा. जास्वंदीचं फूल, दुर्वा व्हाव्यात. गणपती बाप्पांचं स्तोत्र मंत्र जप करा. त्यासोबतच काही उपाय, काही कामं करून आपण गणपती बाप्पाला प्रसन्न करू शकतो आणि आपल्या घरातल्या बाधा अडचणी दूर करू शकतो. असाच एक सोपा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंगळवारी 6 जानेवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण 6:30 किंवा 7 वाजेच्या दरम्यान देवपूजा करतो किंवा दिवा लावतो त्यावेळेस तुम्हाला एक दिवा तुमच्या मुलांसाठी लावायचा आहे. तर बघा, मुलं मोठे असतील किंवा छोटे असतील तरी तुम्ही हा दिवा त्यांच्यासाठी लावायचा आहे. हा दिवा तुम्ही कोणताही घ्या. मातीची पंती घेतली तरी पण चालेल. स्टीलचा, तांब्याचा, पितळाचा दिवा घ्या. तेल टाका किंवा तूप टाका. कापसाची वात लावायची आहे. शक्यतो तुपाचीच वात लावा. तेल टाकलं तरी पण चालेल, तूप टाकलं तरी पण चालेल. कापसाची वात लावून संध्याकाळी हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथे उत्तर दिशेकडे ज्योत करून लावायचा आहे. जी दिव्याची वात असेल ती तुम्हाला उत्तर दिशेकडे करायची आहे. उत्तर दिशा ही धनाची, कुबेराची, लक्ष्मीची दिशा असते. म्हणून उत्तर दिशेकडे तुम्हाला ज्योत करायची आहे आणि जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो तेव्हा आपल्या उजव्या हाताकडे तो दिवा ठेवायचा आहे. उत्तर दिशेकडे ज्योत करून आणि दिवा ठेवल्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करायची. सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची. त्यांच्यावरचे संकट, समस्या, अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी दूर करो अशी प्रार्थना करायची. त्यांना यश मिळो, त्यांची प्रगती हो अशी प्रार्थना करायची आणि हा दिवा तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी उत्तर दिशेकडे ज्योत करून लावायचा आहे. तोही घराच्या बाहेर नक्की लावायचा. तुमच्या मुलांच्या नक्की कल्याण होईल, मुलांचं नक्कीच कल्याण होईल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांचं मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.